हळवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 27. अक्षिता, माझ्या केबिनमध्ये ये, असं बोलून वीर त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. अक्षिता, काय झालं आज? सर इतके का चिडलेत? त्यांच्या आवाजावरून तर असं वाटत होतं की नक्कीच काहीतरी झालंय. रेश्मा अक्षिताला म्हणाली. नाही माई, ते तर आता त्यांच्या केबिनमध्ये गेल्यावरच कळेल. अक्षिता बोलली होती खरं, पण मनातून ती सुद्धा खूप घाबरली होती. वीर जसे चिडल्यावर बोलतात, आज ते तसेच बोलत होते. ठीक आहे, तू जा, रेश्मा तिला धीर देत बोलली. वीर खरंच खूप चिडले होते, तसं ते त्यांच्या बोलण्यावरून जाणवतही होतं. हा विचार करतच अक्षिता हळूच त्याच्या केबिनजवळ आली. तिने घाबरतच हळूच केबिनचा डोअर ओपन केला आणि ती आतमध्ये आली. सर, तुम्ही बोलावलं? अक्षिता बोलली आणि वीर जो डोळे मिटून चेअरवर रेलून बसला होता त्याने डोळे उघडले आणि तो रागाने तिच्याकडे बघू लागला. सर, मी काल ज्या फाईल चेक केल्या होत्या त्या सगळ्या मी तुमच्या डेस्कवर आणून ठेवल्या आहेत. तुम्ही त्या एकदा चेक करून घ्या. त्याचा राग पाहून ती शांतपणे बोलली. मी तुला फाईल्सबद्दल काही विचारलं होतं का? तो आवाज चढवत बोलला. नाही. त्याचा कडक आवाज ऐकून ती हळू आवाजात बोलली. तुला आज एवढ्या सकाळी ऑफिसला यायची काय गरज होती? वीर चिडून बोलला. म्हणजे? अक्षिता न समजून बोलली. तू तुझं काम काल रात्रीच संपवलं होतंस ना, मग आज एवढ्या सकाळी ऑफिसमध्ये का आली होतीस? वीर तिच्याकडे नजर रोखत बोलला. सर, पण मी ऑफिसच्या वेळेतच ऑफिसला आले आहे ना. मला ऑफिसला यायला जरा जरी उशीर झाला तरी तुम्ही ओरडता, आणि आज जर मी ऑफिसला लवकर आले आहे तरीसुद्धा तुम्ही माझ्यावर ओरडत आहात. अक्षिता निरागस चेहरा करत बोलली. मी तुझ्यावर ओरडत नाही आहे, पण काल तूच तर मला म्हणालीस ना की मी सकाळी तुमच्यासोबत येत जाईन म्हणून. वीर हो म्हणाले होते, पण तेव्हा जेव्हा मला खरंच उशीर झालेला असेल तेव्हा. पण आज सकाळी तर माझं लवकर आवरलं होतं म्हणून घरातून सुद्धा लवकर निघाले आणि लवकर ऑफिसला आले. पण याच्यावरून तुम्ही इतके का चिडलात? अक्षिता, मी खूप वेळ तुझी वाट बघत थांबलो होतो. नंतर मला ड्रायव्हरने सांगितलं की तू ऑफिसला आली आहेस ते. वीर पण त्याच्यात इतकं चिडण्यासारखं काय आहे? अक्षिता, माझा तिथे उभा राहण्यात जो वेळ वाया गेला त्याचं काय? वीर सॉरी, यापुढे जर मी लवकर ऑफिसला येणार असेल तर मी आधीच इन्फॉर्म करून येईन, आणि तेही फक्त काही दिवसांसाठी. शेवटचं वाक्य मात्र ती हळू आवाजात बोलली. सर, त्या फाईल्स एकदा चेक करून घ्या, अक्षिता बोलली आणि केबिनमधून बाहेर पडली. तिचा चेहरा थोडा पडला होता. रेश्मा तिच्याशी बोलायला जाणार तोच तिचं केबिनकडे लक्ष गेलं. तिचाही डेस्क केबिनसमोर असल्यामुळे ती जागची उठली नाही. काय झालं? सर इतके का चिडले होते? रेश्मा, काही नाही, काल रात्री मी त्यांना मेल पाठवायला विसरले होते ना, म्हणून. अक्षिता कसंबसं बोलली. अगं, पण तू तर सगळ्या फाईल्स कंप्लीट केल्या होत्यास ना? रेश्मा हो, केल्या होत्या, पण रात्री जाताना खूपच उशीर झाला त्याच्यामुळे मी मेल करायचं विसरूनच गेले. अक्षिता, आता मी हिला कसं सांगू की खरं काय आहे ते? आणि मी सांगूही शकत नाही की मी त्यांच्याच घरात राहते म्हणून. आणि ते माझ्यावरती का चिडले ते तर अजिबातच सांगू शकत नाही. नाहीतर ही गोष्ट सगळ्या ऑफिसमध्ये व्हायला वेळ लागणार नाही. ऑफिसमध्ये तर अशा गोष्टींच्या चर्चेला खूपच उधाण आलेलं असतं. एखादी गोष्ट कळली की ती पूर्ण ऑफिसमध्ये पसरतेच. अक्षिता मनातच विचार करत होती. काय ग, कसला विचार करतेस? रेश्मा काही नाही, अक्षिता म्हणाली. सर, मी ज्या फाईल्स दिल्या होत्या त्या फाईल्स तुम्ही चेक केल्या का? त्याच्यामध्ये काही माझ्याकडून मिस्टेक झाली असेल तर ती मला बघता येईल, अक्षिता म्हणाली. मी सगळं फाईल्स चेक केल्यात, सगळ्या फाईल्स व्यवस्थित आहेत, वीर बोलला आणि अक्षिता तिथून जाऊ लागली. अक्षिता, मी एका मीटिंगसाठी बाहेर चाललोय आणि तसंही तुझंही काम संपलं असेल. जर तुझी काही हरकत नसेल तर मी मीटिंगला जाता तुला घरी ड्रॉप करून जाईन, वीर लॅपटॉपमध्ये बघत बोलला. नाही सर, मला अजून अर्धा तासच लागेल, कारण माझं ऑफिसचा टाईम संपायला अर्धा तास वेळ आहे. मी असं मधूनच नाही जाऊ शकत, अक्षिता बोलली आणि त्याने तिच्याकडे चमकून पाहिलं. तू तुझ्या कामाला एवढं सिरियसली घेतलंस हे ऐकून बरं वाटलं, वीर अक्षिताला म्हणाला. ती बोलली आणि केबिनमधून बाहेर पडली. तिने पुन्हा स्वतःला कामामध्ये झोकून दिलं. तिचं काम संपलं आणि ती ऑफिसमधून बाहेर पडली.
बाहेर पडल्यानंतर तिला समोरच वीरची गाडी दिसली. तरीही तिने गाडीकडे लक्ष न देता ती सरळ चालू लागली. वीरने तिला पाठीमागून आवाज दिला आणि ती जागीच थांबली. "हा सर, बोला, काही काम होतं का?" तिने मागे वळून पाहत विचारलं. "गाडीत बस," वीर तिला कठोर शब्दात बोलला. "पण सर, तुम्ही तर मीटिंगसाठी जाणार आहात ना?" अक्षिता: "नाही, ती माझी मीटिंग कॅन्सल झाली आहे. मी आता घरी चाललोय," वीर बोलला आणि अक्षिता गाडीत जाऊन बसली. "तू कामात लक्ष घालतेस हे तर चांगलंच आहे, पण इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस," वीर ड्राईव्ह करत बोलला. "नाही, मी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाहीये. माझं अभ्यासाकडेही लक्ष आहे," अक्षिता त्याचा हेतू लक्षात घेऊन म्हणाली. वीरने हुंकार भरला. "सर, पण हा तर घरचा रस्ता नाहीये. आपण आता कुठे चाललोय?" अक्षिता थोड्या घाबरलेल्या आवाजात बोलली. "चल, तुला सांगतो आपण कुठे चाललोय ते," वीर बोलला आणि अक्षिता मात्र चांगलीच घाबरली. तिला तो रस्ता अनोळखी होता. रस्त्याला जास्त काही गर्दी नव्हती, पण छान वारा सुटला होता. तो वारा अनुभवता ती मनोमन सुखावली. तिने गाडीतून एक हात हळूच बाहेर काढला आणि त्या हाताला होणारा वाऱ्याचा स्पर्श ती अनुभवू लागली. ती डोळे मिटून वाऱ्याचा स्पर्श अनुभवत होती. तोच त्याचं तिच्या हाताकडे लक्ष जाताच त्याने पटकन तिचा हात आतमध्ये खेचून घेतला. "काय करताय तुम्ही? तुम्ही माझा हात का ओढला?" अक्षिता तिचा हात पकडत बोलली. "समोरून गाडी येत होती. तुझं लक्ष नव्हतं का? आणि तुला असं गाडीतून हात बाहेर काढायला कोणी सांगितलं होतं? जर हाताला काही लागलं वगैरे असतं तर काय केलं असतंस?" वीर तिच्यावर ओरडला, पण ती मात्र तिच्या हाताला लागलं होतं त्याच्यावर फुंकर घालत होती. तो तिच्याकडे बघणारच की तिने तिचा हात लपवला. "सॉरी," अक्षिता बोलली, पण वीर काहीच बोलला नाही. त्याने गाडीच्या सर्व काचा बंद केल्या आणि गाडीचा स्पीड वाढवला. जसा गाडीचा स्पीड वाढला तसं अक्षिता डोळे गच्च मिटून साईडला पकडून बसली होती. तो मात्र रागामध्ये स्पीडमध्ये गाडी चालवत होता. त्याने गाडी थांबवली आणि अक्षिताने हळूच डोळे उघडले. "वीर, ही कोणती जागा आहे आणि आपण इथे का आलोय?" अक्षिता गाडीतून खाली उतरत बोलली. कारण आजूबाजूला अशी फारशी काही दुकाने वगैरे नव्हती. मोजकीच 2 ते 3 दुकाने तिथे होती. वीर मगाशी चिडल्यामुळे अक्षिताने घाबरतच त्याला विचारलं. "कारण मला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून आलोय," वीर शांतपणे बोलला. "काय? तुम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी इतक्या लांब आलाय आणि तेही गाडी इतकी फास्ट चालवत?" अक्षिता डोळे मोठे करत बोलली. "हो, मला ह्या दुकानातलं आईस्क्रीम खूप आवडतं. जेव्हा पण थंडी सुरू होणार असते ना, त्याच्या अगोदरच मी इथे येतो आईस्क्रीम खाण्यासाठी," वीर म्हणाला. "पण मग तुम्ही मला सोबत का आणलं?" अक्षिता: "का? तुला आईस्क्रीम आवडत नाही का?" वीर: "हो, आवडतं, खूप आवडतं. आईस्क्रीम खाण्याची खरी मजा तर थंडीतच असते." अक्षिता: "तुला थंडीमध्ये आईस्क्रीम खायला आवडतं?" वीर तिच्याकडे बघत बोलला, तर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना, तो शब्दात मांडता येणारा नव्हता. "हो, थंडीमध्ये आईस्क्रीम खाण्याची वेगळीच मजा असते. पूर्ण वातावरण थंड असतं आणि त्या थंडीमध्ये आईस्क्रीम खाण्याची एक वेगळीच फिलिंग असते." अक्षिता: "तू थांब, मी आईस्क्रीम घेऊन येतो." असं बोलून वीर आईस्क्रीम शॉपमध्ये निघून गेला. "मी तर त्यांना सांगितलंच नाही की मला कोणत्या फ्लेवरचा आईस्क्रीम हवा आहे ते," ती स्वतःशीच बडबडत होती. "हे घे," तो तिच्या हातात आईस्क्रीम देत बोलला. तिने आईस्क्रीम पाहिलं आणि ती शॉक झाली. "तुम्हाला कसं माहिती की मला हेच आईस्क्रीम आवडतं ते?" अक्षिता वीरला म्हणाली. "मी ते असंच घेतलं, कारण पिहूला सुद्धा स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम खूप जास्त आवडतं." वीर: त्याने आईस्क्रीम घेतलं आणि तो गाडीत जाऊन बसला. पण अक्षिता मात्र आईस्क्रीम घेऊन तिथेच गाडीला टेकून उभी राहिली. "एवढ्या लांबून फक्त आईस्क्रीम खाण्यासाठी आलेत आणि तेही आता गाडीत बसून खाणार का?" अक्षिता थोडी रागात पण स्वतःशीच बडबडली. "सर, तुम्ही बाहेर येत आहे का?" अक्षिता: "का? काय झालं?" तो पटकन गाडीतून खाली उतरत बोलला. "तुम्ही इतक्या लांब आईस्क्रीम खाण्यासाठी कशासाठी आलाय? गाडीत बसून खाण्यासाठी का? तुम्हाला गाडीत बसूनच आईस्क्रीम खायचं होतं तर मग ऑर्डर करायचं ना. तशीही त्यांची होम डिलिव्हरीसुद्धा आहे. गाडीत बसून खाण्यापेक्षा तुम्ही घरात बसून निवांत आईस्क्रीम खाऊ शकला असतात." अक्षिता बोलली आणि वीरने त्याचे डोळे विस्फारले.
पण तो तरी काय बोलणार होता? ती जे म्हणत होती ते खरंच होतं. तोही तिच्या शेजारी गाडीला टेकून उभा राहिला. नकळत त्याचा हात तिच्या हाताला लागला आणि तिच्या अंगावर पुन्हा शहारे आले. ती स्वतःला सावरत त्याच्यापासून जरा दूर झाली. ही गोष्ट वीरच्या नजरेतून सुटली नाही. तो सरळ ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. तीही त्याच्या बाजूला जाऊन बसली. पूर्ण रस्त्यात ते दोघेही एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. पण वीर मात्र अधूनमधून तिच्याकडे सारखा बघत होता. तर अक्षिता मात्र विंडोमधून बाहेर बघत होती. बराच वेळ झाला. विंडो बंद होत्या आणि गाडीमध्ये AC सुरू होता. त्याच्यामुळे तिला परत शिंका सुरू झाल्या. आईस्क्रीममुळे झालं का हे? वीर तिला शिंकताना पाहून बोलला. नाही. अक्षिता तिचा रुमाल शोधत बोलली. मग कशामुळे? वीरने काळजीने विचारलं. पण तिला रुमाल शोधताना पाहून त्याने लगेच गाडीतला टिश्यू घेतला आणि तिच्या दिशेने पकडला. तिनेही टिश्यू लगेच घेतला. ते गाडीमध्ये AC सुरू आहे ना, आणि मला AC अजिबात सूट होत नाही. ACमुळे मला शिंका सुरू होतात आणि श्वास घ्यायला त्रासही होतो, अक्षिता बोलली. सॉरी, मला माहीत नव्हतं, वीर बोलला आणि त्याने लगेच सगळ्या विंडो ओपन केल्या. तुम्हाला ओपन विंडो चालत नाहीत ना? अक्षिता म्हणाली. काही हरकत नाही आहे, आणि तसंही आता घर तर जवळच आलंय, वीर समोर बघत बोलला. त्याच्या बोलण्यावरती तिने फक्त एक हलकीशी स्माईल दिली. मगाशी मी फक्त विंडोमधून हात बाहेर काढला म्हणून इतके चिडले होते, पण आता मला AC सहन होत नाही. हे माहीत झाल्यावर लगेच त्यांनी विंडो ओपन केली आणि AC बंद केला. तेही त्यांना ते चालत नसतं नाही. त्यांना माझी खरंच एवढी काळजी वाटते का, की ते फक्त माझी काळजी करण्याचं नाटक करतायत? काहीच कळायला मार्ग नाही आहे. वीरने गाडी थांबवली आणि अक्षिता विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. सर, थँक्यू, अक्षिता म्हणाली. हे घर आहे, ऑफिस नाही. घरी मला वीर म्हटलं तरी चालेल, जसं आत्तापर्यंत म्हणत होतीस. ही फॉर्मॅलिटी करायची काहीच गरज नाही आहे. वीर अक्षिताला म्हणाला. ठीक आहे, मी तुम्हाला वीरच म्हणेन, आणि थँक्यू ह्याच्यासाठी की तुम्ही मला एवढं छान आईस्क्रीम खायला घातलं त्यासाठी. अक्षिता त्याचे आभार मानत बोलली. ते मला आईस्क्रीम खाताना कोणीतरी कंपनी म्हणून हवं होत असतं, म्हणून तुला नेलं होतं, असं म्हणून वीर सरळ आतमध्ये निघून गेला. त्यांना कोणती भाषा कळते कळतच नाही. थँक्यू म्हटलं तरी कधी चेहऱ्यावर स्माईल नसते, कधी रिप्लायसुद्धा देत नाहीत. काहीतरी नवीन विषय शोधून काढतात. अक्षिता स्वतःशीच बडबडत होती. अक्षू, दादाच्या लग्नाची डेट तर फिक्स झाली आहे, तर लग्नाची तयारीसुद्धा सुरू झाली आहे, पिहू अक्षिताला म्हणाली. हो. अक्षिता, मला लग्नाच्या शॉपिंगमध्ये तुझी हेल्प हवी होती. मलासुद्धा थोडीफार शॉपिंग करायची आहे. पहिल्या वेळी केली होती, पण अजूनही मला थोडीशी शॉपिंग करायची आहे, पिहू अक्षिताला म्हणाली. हो चालेल, कधी जायचं आहे शॉपिंगला? अक्षिता म्हणाली. अजून तसं काही फिक्स नाही आहे, म्हणजे घरचे सगळेच सोबत जाणार आहेत शॉपिंगला. जेव्हा जायचं असेल तेव्हा मी तुला सांगेन, पिहू. बरं ठीक आहे, जेव्हा जायचं असेल त्याच्या आधीच मला सांग, म्हणजे ऑफिसमधून मला सुट्टी काढता येईल, अक्षिता पिहूला म्हणाली. अगं पण त्यासाठी सुट्टी काढायची काय गरज आहे, आपलंच तर ऑफिस आहे, पिहू. अगं हो, तेही आहेच, पण माझे जे बॉस आहेत ना, ते एवढे खडूस आहेत. त्यांना जर सुट्टी पाहिजे असं जर सांगितलं ना, तर त्याच्यावर त्यांचा प्रश्नांचा मारा सुरू होईल. कशाला सुट्टी पाहिजे, कशासाठी हवी आहे, आत्ताच तर जॉईन झाला आहे, लगेच सुट्टीची काय गरज आहे, इतके प्रश्न सुरू होतील, अक्षिता म्हणाली. माझा दादा इतकंही खडूस नाही आहे, पिहू वीरची बाजू घेत बोलली. हो, आता तू तर तुझ्या दादाची बाजू घेणार ना, काहीही झालं तरी तो तुझा दादा आहे, अक्षिता. दादा एखाद्यावर जेवढं चिडतो ना, तेवढंच त्याचं त्या व्यक्तीवर प्रेमसुद्धा असतं, आणि ज्या व्यक्तीवर दादा मनापासून प्रेम करतो ना, त्याच व्यक्तीवर तो ओरडत असतो किंवा चिडत असतो, नाहीतर तो दुसऱ्या कोणाला भावसुद्धा देत नाही, पिहू. हो, आता दादाची लाडकी बहीण बोलतीये म्हटल्यावरती ते तर खरं असेलही, अक्षिता. दादा ऑफिसमध्ये तुझ्यावर ओरडत तर नाही ना, नाहीतर आत्ता आजीला जाऊन सांगते आणि आजी लगेच त्याला जाब विचारायला जाईल, पिहू बोलली. आजी आत्ता त्यांना जाब विचारतील आणि उद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते मला जाब विचारतील, त्यापेक्षा नको बाई. याच्यावरती दोघीजणी मात्र मोठमोठ्याने हसू लागल्या.